हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? छाया किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बकऱ्याचं मटणाची भाजी, एकदम झणझणीत आणि तर्रीदार. चला बनवूया मग. हे बघा मी बकऱ्याचं मटण घेतलंय, धुवून स्वच्छ केलंय. 1 किलो आहे. आणि 3 कांदे घेतलेत कापून बारीक, 1 टमाटो घेतले, लसूण घेतलाय ठेसून, कोथिंबीर आणि हे तांदळाचं पीठ मी भाजून घेतले, अद्रक लसणाची पेस्ट घेतले आणि हे आपलं वाटण आहे. याच्यामध्ये खोबरं, कांदा, धने आणि तेजपत्ता मी भाजून घेऊन वाटण केले. आणि याच्यामध्ये हिरवं वाटण आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ आणि हे आपले आवडीचे मसाले. चला मग आता आपलं ना कुकर गरम झाले, तेल टाकूया. तेल टाकते. पहिला आपण मटण शिजवून घेऊया. मस्त तीन शिट्ट्या घेऊया आपण. लसूण टाकते मी. पहिला आपण मटण उकडून घेऊया. बकऱ्याचं मटण आहे मी 1 किलो. चांगलं धुवून स्वच्छ केलं मी. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. आणि मीठ. शिजवताना पण मीठ टाकायचं. आता मिक्स करून घेते मी. मटणाला पाणी सुटतं ना, त्याच्या अंगाचं पाणी आटू द्यायचं आपण. आणि मग गरम पाणी करून शिट्ट्या घ्यायच्या. गरम पाणी करूनच होते, म्हणजे भाजी कशी टेस्ट लागते. थंड पाणी नाही वाटायचं. बरोबर. आता आपण थोडं 5 मिनिटं झाकण ठेवूया. मिनिटं झाली. मिक्स करून घ्यायचं. आता आपण पाणी ओतूया. गरम पाणी करायचं कधी पण मटणाला, चांगली लागते भाजी. मिक्स करून घेते. आता 3 शिट्ट्या घ्यायच्या आपण. झाकण लावते कुकरचं. आता आपण 3 शिट्ट्या घेऊया. एकदम पहिल्यांदा फास्ट वर ठेवूया आणि एकदम बारीक करायचा. मीडियम स्लो गॅसवर शिजवायचे. 3 शिट्ट्या घ्यायच्या. चला मग आता झाल्या आपल्या 3 शिट्ट्या. कुकर बंद करते आणि थंड झाल्यावर आपण बघूया. झाले आपले थंड कुकर. आता बघू मटण शिजलंय आपलं. छान शिजलंय हे बघा. चला आता आपण भाजी बनवून घेऊया. चला आता मी तेल टाकते. भाजी बनवूया. आता मटण शिजलंय आपलं. मस्त तरीदार बनवायचं आपल्याला मटण. हे बघा 3 पळ्या टाकले मी तेल. आता आपण दालचिनी टाकते. जास्त मसाले नाही मी टाकत. आणि तेजपत्ता. कांदा टाकतो. 3 कांदे घेतले मी मीडियम साईजचे. कांदा भाजून घेते मी लालसर. झाला आपल्या बघा लाल भाजलाय कांदा, मस्त सॉफ्ट झालाय. आता आपण लसूण टाकते. आणि हे आपलं वाटण 1 2 3 चमचे टाकते.
आपली ही अद्रक लसणाची पेस्ट टाकते, 2 चमचे टाकते. करायची भाजी टेस्टी एकदम लागते. आता आपण मसाले टाकूया. धना पावडर टाकते, 1 चमचा टाकते बरोबर मोठा. आपला एक मटन मसाला आहे, 2 चमचे टाकते. धना पावडर भी टाकते चमच्यामध्ये, 2 चमचे झाले. आपले हे लाल मिरची पावडर आहे कलरसाठी, 2 चमचे टाकते. आणि आपला घरचा मसाला 2 चमचे. आता आपण टमाटो टाकूया. एकच घेतले मी. मटणाची भाजी कशी आंबूस लागते, छान नाही लागत. घेते. आता आपण वाटण पण टाकूया. ही खोबरं, कांदा आणि तेजपत्ता आणि धन्याचं वाटण करून घेतले मी, पूर्ण टाकते. चांगलं एकजीव करूया आपण. चांगलं बी घेते भाजून. थोडीशी आपण हळद टाकूया, कारण शिजवताना टाकलेले आहे, तरी पण मी टाकली थोडी. रसा कसा पिवळा दिसतो ना, लाल दिसत नाही, जास्त हळद झाली. आपण झाकण ठेवूया 5 मिनिटं. मसाला चांगला शिजला जातो. झाले आपली 5 मिनिटं. मसाल्याला चांगले छान तेल सुटले. तेल सुटस तर भाजून घ्यायचं. आपलं टमाटो शिजलं पाहिजे ना. थोडं आपण पाणी ओतूया त्याच्यामध्ये. अजून 5 मिनिटं ठेवूया, ग्रेव्ही चांगली होते. झाले आपले 5 मिनिटं. हे बघा, मस्त तेल सुटले. आपले टमाटो पण शिजले मसाल्यामध्ये, छान झाले. चला आता आपण मटण टाकूया. मीठ टाकते चवीपुरतं. आपण शिजवताना मटणामध्ये मीठ टाकलेलं आहे. चला आता मटण टाकते. छान मस्त शिजलंय. 3 शिट्ट्याच घ्यायच्या, शिजतं चांगलं. टाकून घेते मी सगळं. चला आता मिक्स करून घेते. बघा, मस्त आपली छान ग्रेव्ही होती, एकदम झणझणीत. छान तांदळाची भाकरी, भात, हॉटेल सारखी बघा मस्त ग्रेव्ही होते. आता आपण गरम हे पाणी ओतूया मटणाचं शिजवलेलं. सगळं परत आपण हलवून घेऊया. मिक्स करून घेते सगळं.
बघा आता आपण जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा करायचा आणि गरम पाणीच घ्यायचं, थंड पाणी वाटायचं नाही, टेस्टी लागतं. आता आपण ना ते तांदळाचं पीठ आहे ना थोडंसं घ्यायचं, 1 चमचा घेते मी आणि असं मिक्स करायचं आणि ग्रेव्हीमध्ये वाटायचं. जरा दाटसरपणा होतो, घट्ट भाजी होते. हे बघा असं मी तांदळाचं पीठ भाजून घेतलंय असं मिडियम गॅसवर. हे बघा छान अशा गाठी फोडायच्या आणि मी वाटायचं. मस्त होते ग्रेव्ही. बघा छान मस्त. आता चांगले आपण 10 मिनिटं चांगले उकळून घेऊया भाजी. छान लागतं बघा, तरी आली मस्त, छान वास सुटलाय. चला झाकण ठेवते, असं अर्ध ठेवायचं. झाली आपली 10 मिनिटं. आता हे बघा मस्त उकळी फुटले छान. हे बघा आता आपण मीठ बघूया अजून थोडंसं. थोडंसं किंचित टाकते, थोडंसं. हे बघा झाली आपली आता भाजी. आता आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकते. चला मग सर्व करूया. आता आपल्याला ओले बोंबील पण फ्राय करायचे, ते पण दाखवते तुम्हाला. ओले बोंबील पण दाखवते. आता मी काढून घेते भाजी. हे बघा मस्त आपली तरी आली तांदळाची भाकरी बरोबर खायचं. हे बघा छान झाली आपली, किती तरी आली मस्त मटणाला. अशी झणझणीत चमचमीत मस्त तरीदार मटण. तुम्ही पण करून बघा आणि मला पण सांगा टेस्ट कशी झाली ते, आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली ते. हे बघा मस्त छान कशी वाटली मटणाची भाजी. चला मग आता मी तुम्हाला ना बोंबील फ्राय दाखवते. कशी झाली मटणाची भाजी सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग तुम्हाला आता बोंबील फ्राय पण दाखवते. चला आता आपण बोंबील फ्राय करूया. आता हे बघा बोंबील मी धुवून स्वच्छ केले. ते बघा. चला आता याला मसाला लावूया आपण. मीठ टाकते चवीपुरतं. अद्रक लसणाची पेस्ट टाकते. आपलं ही वाटण आहे हिरवं. आता मसाले टाकते. धना पावडर, लाल मिरची पावडर आणि आपला गरम मसाला आणि आपली हळद मिक्स करून घेते. हे बघा मिक्स करून झाले आपले आता बोंबील. आता आपण हे करूया, रवा घेऊया. रवा, तांदळाचं पीठ आणि आपण मीठ टाकूया थोडंसं चवीपुरतं. मिक्स करून घेते. लावून घेते आपण मस्त लावायचं, पोळी करायचं. मिडियम गॅसवर तळायचं छान खरपूस लाकडाची कुरकुरी. तेल टाकते थोडंसं. त्याला तळून घेते. त्याला आपण पलटी करूया. मिडियम गॅसवर तळायचे.
काढून घेते मी. झाले बघा खरपूस मस्त छानपैकी तळले. तर आपले हे पण झाले. आता काढून घेते. मस्तपैकी खरपूस झाले. चला आपले झाले सगळे बोंबील फ्राय. काढून घेते. मस्तपैकी कुरकुरीत मटणाची भाजी, बोंबील फ्राय कसे वाटले सांगा.